आलाय बघा तो. काय आला शेतातून? काय कर्ज काढायची आणि बँकांची साहेब आली की शेतात जाऊन बसायचं. होय ते आहेच की, आता कर्ज काढायची साहेब आले की पाऊण उसाने चढून बसायचं. बराच वेळ झाला वाटतंय. म्हशीची धार काढायची आहे. ए सुने, तांब्याचं पाणी घेऊन ये, दूध काढायचं आहे. ठीक आहे. साहेब या नाहीत बा अजून? नाही, दादा अजून आला नाही. नाही? कसा येईल? गावातनं मास्तर क्या करीत फिराय नको? 15 ए माहितीये अभ्यास करणारा तू ग बस. 15 एके 15, 15 दुनी 30, 15 त्रिक 45, 50 चौक 60, 15 पाचशे 75, 15 सहा 90, 15 साते 105. बाबा आल्यात ग बस. 90 135 पुस्तकासारखं 15 10 150 बाहेर फेकून देते. मशीन का आज दूधच द्यायला नाही. कसं देणार? तो मास्तर क्या करीत फिरतोय. तिला वैरण पाणी का बघित नाही. अजून या नाही होय तो? मास्तर क्या करीत फिरतोय. सोन्या, पाणी आण लवकर बाय. आई ना वाढवलं यसने आणि हे मास्तर या करीत फिरत्यात. फिरू द्यात फिरू द्यात. कर्जाचा डोक्यावर डोंगर करून ठेवलाय. तो कोणी फेडायचा? ही फेडणार आहेत काय? आले बघा साहेब आले. साहेब आले. या बसा द्या पाणी द्या त्यांना. वारं घाला दमून आले असतील. आले बसा. सोनी पाण्यान जरा. पाणी देते. दमून आलाय नाही. सुकू दे जरा. पाणी डोसतोय. पण बाबा. काय बाबा बाबा करालीस? जेवणाचं बघ. बाबा बाबा करते तिथं. भूक लागली. जेवणाचं बघ जरा. पोटात कावळा आरडा आल्यात. सारखं तुम्ही मला घालून पाडून बोलत असता. मी का नोकरीसाठी प्रयत्न करत नाही का? तुम्हाला असं वाटतंय? माझे प्रयत्न चालू आहेत ना. प्रयत्न करतोय म्हणा. प्रयत्न खालच्या आळीचा तो बबन्या मुंबईला नेतो म्हणिता. का गेला नाही त्याच्याबरोबर? हा प्रयत्न करतोय. मी नोकरीसाठी कुठे कुठे गेलो. इंटरव्ह्यू किती दिले. सिलेक्ट पण झालो. पण पैशासाठी बाबा बाहेर पडलो मी. बाबा तुम्हाला काय सांगू, आजच्या जगात जर जगायचं असेल तर इंटरव्ह्यू पेक्षा जास्त पैशाला महत्व दिलं जातंय सध्याच्या जगामध्ये. पैसा पैसा. अरे किती पैसा घालायचा तुझ्या शिक्षणासाठी? पैसा 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 पैसा. तुझ्या शिक्षणासाठी कर्जाचा डोंगर करून ठेवलाय मी. पैसा पैसा पैसा.
दादबा हायस काय करत? आता आणि कोण काय कडमडलं? बाबा दादा तुम्ही आहे होय? या 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 बसा बसा बसा. दादबा कुठे गेलतास? कर्ज काढलेली माणसं आलती. ते येऊ दे येऊ दे. काय करूया, त्या पोरांच्या शिक्षणापायी कर्जाचा डोंगर करून घेतलाय ना. काय करूया, पर्याय नाही. पोरगा माझा आत्ता झालाय. तो बी विचारत होता दादबाचा पोरगा काय करतोय, काय येऊ दे माझ्याबरोबर, तिकडे लावतो नोकरी असा म्हणतोय. होय होय. मग बरं झालं. मग काय वाईट झालं? मग आंधळ का 2 डोळं मागतोय? लावून दे त्याच्याबरोबर, तर काय लागल नोकरी चांगली. बरं झालं बरं झालं. नोकरी तरी कसली आहे? अरे कसली तरी असं ना, इथे गावात काय उंडग्याला फिरतोस, जाऊन कर त्याच्यावर जाऊन नोकरी. कसली सांगेल ती, तुझ्या लायकीचीच आहे नोकरी, तू जाऊन बघ तिथं. पण काका, बर ठीक आहे, जाईन उद्या कधी. अरे जाईन काय, जा उद्या. बाबावर कर्जाचा डोंगर केवढा आहे माहिती आहे का तुला? जा त्याच्याबरोबर, कशी ती नोकरी कर जा, त्याशिवाय कर्जाचा डोंगर कमी येणार नाही. त्या कर्जाचाच राहू दे बाबा तुझा. दादबा मला बी दूध घालायला जायचं आहे. लवकर पोर आले ते गाडी घेऊन नुसतं फिरायला लागले. मला बी जायला पाहिजे. बरं बरं जावा जावा. जरा ताटं कर, जरा वैरण जरा घालून येतो. आज का मशीन दूध काय द्यायलाच नाही. कशी देणार? कर कर ताटं कर, आलो. म्हशीला जरा वैरण टाकून येतो बाय. पहिले माझ्या मला जावं लागेल तिकडे. तिचं पुढचं शिक्षण, तिचं लग्न, तिचं पुढचं शिक्षण मला केलंच पाहिजे. आणि आपल्या बाबावर पण खूप कर्जाचा डोंगर आहे. मला ट्रॉफी कशी मिळणार? अभ्यास कर, अभ्यासावर लक्ष दे. मला गेलंच पाहिजे तिकडे. त्याशिवाय आपल्या बाबाच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर उतरणार नाही. काय, स्वतःची काळजी घ्या दोघं. दादा जाऊ नको की. रडू नका, मी येणार आहे ना. माझं काम झालं की येईन. ए रडूबाई, डोळ्यातलं आधी पाणी पुस पुस पुस. जरा हस हस. होता तुझा दादा, तू दादाकडे बघून हसू शकत नाही. साल हस हस. चला जेवाय घ्या.